नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत एक्सपेक्टेड प्रश्न, म्हणजे जे अपेक्षित प्रश्न आहेत 2026 मे 2026च्या एक्झामिनेशन मध्ये. तर आजचा जो विषय आहे तो आहे ऑडिटिंग. ऑडिटिंग या विषयामध्ये कुठले प्रश्न अपेक्षित आहेत एक्झाम मध्ये, जे येऊ शकतात किंवा त्याची शक्यता जास्त आहे, अशा प्रश्नांबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत किंवा ते बघणार आहोत. तर मी जे काही प्रश्न देतोय, पूर्वीही आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये म्हटलंय, जे काही मी प्रश्न देतोय तुम्हाला, त्या प्रश्नामधून कमीत कमी 40 मार्क्सचं तुम्हाला मिळेल, तुमच्या परीक्षेमध्ये येईल त्याची तेवढी तर तुम्हाला 100% खात्री असेल. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही जर समजा डीप अभ्यास केला व्यवस्थित प्रत्येक पुस्तकाचा, तर तुम्हाला अजून जास्त प्रमाणात त्या टॉपिकवरती किंवा त्या पर्टिक्युलर सब्जेक्टवरती तुम्हाला जास्त लिहिता येऊ शकतं. चला तर मग बघूया कशा प्रकारे पेपर येऊ शकतो किंवा कुठले क्वेश्चन येऊ शकतात ऑडिट्स या विषयामध्ये मे 2026 परीक्षेसाठी. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास, जीडीसीए कॉलेज देत यशाचा विश्वास. पेपर क्रमांक 3, ज्यामध्ये आता 2017 पासून 25 पर्यंत काही प्रश्न विचारलेले आहेत. तर त्या प्रत्येक प्रश्नाची आपण उत्तरे किंवा अपेक्षित प्रश्न जे आहेत 2026 मध्ये काय येऊ शकतात त्याबद्दल थोडंसं बघतोय. ऑडिटिंग पेपर क्रमांक 3. आता प्रश्न जे आहेत त्याचं आपण वारंवारिता कशी आहे ते पण बघूया. ते शेवटी सांगेल तुम्हाला कशा प्रकारे आहे. तर पहिला प्रश्न जो आहे काय असू शकतो, त्यामध्ये साधारणपणे हा प्रश्न जो आहे तो 6 वेळा विचारला गेलेला आहे. सहकारी संस्थेचे लेखा परीक्षकांचे हक्क, कर्तव्य व जबाबदाऱ्या काय आहेत हे स्पष्ट करा, असा प्रश्न विचारला गेलेला आहे. साधारणपणे 20 मार्क्सला किंवा 30 मार्क्सच्या दरम्यान 20 मार्क्सला हा प्रश्न असेल. त्याचं उत्तर कसं असू शकतं, लेखा परीक्षकाचे हक्क काय आहेत. पहिला त्याच्यामध्ये आपण पॉइंट्स ऍड करून आपल्याला लिहायचंय. तर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960च्या कलम 81 अंतर्गत सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षकास खालील हक्क देण्यात आलेले आहेत. माझं ते आपण एका मागे किंवा एका पाठोपाठ एक सुद्धा लिहू शकतो. तुमच्यावरती तुम्ही कुठेही लिहू शकता, असं काही नाही. खाते पुस्तक पाहण्याचा हक्क, लेखापरीक्षकास सर्व हिशोब पुस्तके, दस्तावेज, पावत्या, रोजनामा किंवा खातावणी इत्यादी तपासण्याचा पूर्ण अधिकार असतो. म्हणजे हे जे लेखापरीक्षक जे असतात किंवा ऑडिटर म्हणतो आपण त्यांना, तर हे ऑडिटर जे असतात हे सर्व त्यांना प्रत्येक गोष्टी चेक करण्याचा अधिकार दिलेला आहे. हा अधिकार कोणी दिलेला आहे, तर महाराष्ट्र शासनाचा जो सहकारी गृहनिर्माण संस्था कायदा आहे 1960च्या अंतर्गत कलम 181च्या अंतर्गत ह्या अधिकार देण्यात आलेले आहेत. मालमत्तेची पाहणी करण्याचा हक्क असतो ऑडिटरला, ज्याच्यामध्ये संस्थेची रोख रक्कम असेल, बँकेतील शिल्लक असेल, त्यानंतर साठा, मालमत्ता, त्यानंतर दायित्वे आणि प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा त्यांचा अधिकार असतो. म्हणजे हे सगळं प्रत्यक्ष स्वतः जाऊन ते पडताळणी केल्यानंतरच म्हणजे ते ऑडिटर येऊन ते मालमत्ता जी आहे आपली किंवा जे काही आपले तुमचे संस्थेचे बँक शिल्लक असेल काय सगळं प्रत्यक्ष जाऊन चेक करण्याचा अधिकार असतो. तिसरं आहे माहिती मागण्याचा अधिकार असतो. संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून लेखापरीक्षकासाठी आवश्यक असलेली कोणतीही माहिती, स्पष्टीकरण व खुलासा मागण्याचा अधिकार असतो. म्हणजे माहितीचा अधिकार म्हणजे आपण जे म्हणतो राईट टू इन्फॉर्मेशन. तर राईट टू इन्फॉर्मेशन सुद्धा लेखापरीक्षकाला त्याचा म्हणजे प्रत्येकालाच असतो खरं तर तो, पण लेखापरीक्षकाला हा अधिकार असतो. त्याच्यामध्ये ते सर्व गोष्टी माहिती घेऊ शकतात, मागू शकतात. ज्याच्यामध्ये संचालक मंडळ असेल किंवा अधिकारी असतील किंवा हे कर्मचारी जे आहेत, जे काही आपल्या संस्थेचे कर्मचारी आहेत, त्यांच्याकडनं लेखापरीक्षक माहिती किंवा त्याचा खुलासा किंवा स्पष्टीकरण मागू शकतात. नंबर 4, शाखा कार्यालयांना भेट देण्याचा हक्क असतो. यामध्ये संस्थेच्या कोणत्याही शाखेला किंवा उपकार्यालयाला किंवा गोदामाला भेट देऊन तपासणी करण्याचा अधिकार हा लेखापरीक्षकाला असतो. हे पूर्ण तुम्हाला जेवढं येतं तेवढं तुम्ही लिहू शकता, पण हे मुद्देसूद लिहा फक्त.
कुठलाही मुद्दा खालीवर झाला तरी चालतो. किमान 5 ते 6 ऍटलिस्ट तुम्हाला अधिकार लिहिणं गरजेचं आहे. अहवाल सादर करण्याचा अधिकार असतो किंवा हक्क असतो. नंबर 5, अहवाल सादर करण्याचा हक्क. लेखापरीक्षणानंतर आपला अहवाल निबंधक म्हणजे DDR यांच्याकडे सर्वसाधारण सभेसमोर सादर करण्याचा अधिकार असतो. सो त्याच्यामुळे हा एक अधिकार, महत्वाचा अधिकार आहे लेखापरीक्षकाला. नंबर 6, शुल्क मागण्याचा अधिकार. जर समजा नियमाप्रमाणे ठरवलेल्या लेखापरीक्षण शुल्क म्हणजे तो ऑडिट फी, समजा 1000-2000 जी काही फीस असेल, तो मागण्याचा किंवा मिळवण्याचा अधिकार असतो. हा कोणाकडे मागू शकतो? संस्थेकडे असेल तर त्यांना त्या संस्थेकडे मागू शकतो. त्यानंतर नंबर 2 मध्ये दुसरा प्रश्न विचारलाय, त्याच्यामध्ये लेखापरीक्षकांची कर्तव्य काय आहेत, म्हणजे त्याचं कार्य काय आहे थोडक्यात. तर लेखापरीक्षकाची कर्तव्यामध्ये पहिला, हिशोब तपासणे म्हणजे संस्थेचे उत्पन्न, खर्च पत्रक, ताळेबंद, रोख वही, खातावणी इत्यादी योग्यरित्या तपासणे हे कर्तव्य लेखापरीक्षकाचं असतं. मालमत्तेचे मूल्यांकन तपासणे, संस्थेच्या मालमत्तेचे योग्य मूल्यांकन झाले आहे किंवा नाही हे व्यवस्थित तपासणे हे त्याचं कर्तव्य असतं. चुका व अफरातफर शोधणे, म्हणजे जर कुठे चूक असेल कुठल्या ऑडिटमध्ये तर रिपोर्टमध्ये, तर ते शोधणं याचं कर्तव्य लेखापरीक्षकाचं कर्तव्य असतं. ज्याच्यामध्ये लेखापरीक्षणात चूक, एरर व अफरातफर म्हणजेच फ्रॉड्स शोधणे हा किंवा त्यांचा अहवाल उल्लेख करणे हे कर्तव्य असतं. नंबर 4, कायद्याचे पालन तपासणे, म्हणजे जर एखादी संस्था कायद्याचं पालन करते आहे का नाही हे तपासणं हा अधिकार असतो. म्हणजे थोडक्यात काय की ज्या सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा मोफा आपण त्याला म्हणतो, पोटनियम व इतर कायद्याचे पालन करत आहेत की नाही हे व्यवस्थित तपासणे. त्यानंतर नंबर 5, लेखापरीक्षण अहवाल तयार करणे, म्हणजे लेखापरीक्षणानंतर सखोल व सत्य अहवाल तयार करणे हे निबंधकाकडे सादर करणे हे लेखापरीक्षकाचे कार्य असते. नंबर 6, वर्गीकरण करणे. वर्गीकरण म्हणजे कसं, आपण पूर्वी बघितलं होतं की ज्या सोसायटी आहेत अ, ब, क, ड, ई किंवा ABCD या ज्या सोसायट्या त्यांची आर्थिक स्थिती पाहून त्याचं वर्गीकरण करणे, म्हणजे थोडक्यात काय की संस्थेची आर्थिक स्थिती पाहून त्याचं वर्गीकरण अ, ब, क, ड या वर्गात करणे. यामध्ये अ ही सोसायटी जी असते अ दर्जाची ती सर्वोत्तम आर्थिक परिस्थितीची दर्शविते आणि ड कनिष्ठ आर्थिक परिस्थिती दर्शविते. नंबर 7, गोपनीयता राखणे म्हणजेच कॉन्फिडेन्शियलिटी. लेखापरीक्षणात मिळालेली माहिती गोपनीय ठेवणे हे त्याचं लेखापरीक्षकाचं काम असतं. स्वतंत्रतेने काम करणे, कोणाच्याही दबावाशिवाय स्वतंत्रपणे व निपक्षपातीपणे काम करणे हे लेखापरीक्षकाचं काम असतं. हे खूप महत्वाचा पॉईंट आहे शेवटचा, कारण स्वतंत्रपणे काम करू दिलं जात नाही. काही वेळेत कोणाच्या दबावाखाली आपण काही चुका असतील किंवा काही गोष्टी असतील त्या लेखापरीक्षक जो आहे तो त्यात मेन्शन करत नाही. त्यानंतर शेवटचं जो आहे ज्यामध्ये लेखापरीक्षकाच्या जबाबदाऱ्या काय आहेत, पहिल्या प्रश्नाचं शेवटचं पार्ट आहे ज्यामध्ये लेखापरीक्षकाच्या जबाबदाऱ्या काय असतात, काय काय जबाबदाऱ्या. तर 4 जबाबदाऱ्यात पहिली आहे दिवाणी जबाबदारी, म्हणजेच लेखापरीक्षकाच्या निष्काळजीपणामुळे संस्थेला किंवा सभासदांना आर्थिक नुकसान झाल्यास त्यांना नुकसान भरपाई द्यावी लागते, ही झाली त्याची दिवाणी जबाबदारी. तर हे लेखापरीक्षकाच्या निष्काळजीपणामुळे झालेली असेल तर त्याला आर्थिक नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई द्यावी लागते. नंबर 2, फौजदारी जबाबदाऱ्या, ज्याच्यामध्ये जाणून बुजून खोटा अहवाल दिल्यास किंवा चुकीची माहिती दिल्यास फौजदारी कारवाई होऊ शकते. लेखापरीक्षकाच्या ह्या जबाबदाऱ्या आहेत. आता थोडक्यात कसं, मी जसं आपण पूर्वीच्या याच्यामध्ये म्हटलं की स्वतंत्रपणे काम करणं किंवा कोणाच्या दबावाशिवाय काम करणं गरजेचं आहे. जर कोणाच्या दबावात येऊन ही गोष्ट चुकीचा अहवाल किंवा चुकीची गोष्ट त्यात टाकत असेल तर त्याच्यावरती फौजदारी कारवाई होऊ शकते. नंबर 3, व्यावसायिक जबाबदारी काय? व्यावसायिक जबाबदाऱ्या म्हणजे ज्याच्यामध्ये व्यावसायिक मानदंडाचे उल्लंघन केल्यास परवाना रद्द होण्याची शक्यता असते. म्हणजे त्या जो लेखापरीक्षक आहे त्याचा परवाना रद्द होऊ शकतो किंवा याच्या बरेचसे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते त्याला फेस करावे लागू शकतात जर हे पाळलं नाही तर, किंवा ह्या जबाबदाऱ्या पाळल्या नाही तर. नंबर 4, नैतिक जबाबदारी काय? लेखापरीक्षकाने नेहमी प्रामाणिकपणे व नैतिकतेने काम केले पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, ट्रान्सपरंट थोडक्यात ठेवणं गरजेचं आहे याच्यामध्ये. तर हा पहिला प्रश्न होता. नंबर 2, दुसरा प्रश्न काय आहे? आता हा जवळजवळ 6 वेळा प्रश्न आलेला आहे.
17, 18, 19, 20 त्यानंतर 24 आणि 25 6 वेळा आलेला आहे. सहकारी लेखापरीक्षणाची व्याप्ती व त्याचे फायदे सांगा असं विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आयडियल उत्तर काय असू शकतं की सहकारी लेखापरीक्षणाची व्याप्ती अतिशय विस्तृत आहे. आता ती खालीलप्रमाणे आपण कशा प्रकारे आहे ते बघूया. पहिला, हिशोब तपासणी, संस्थेचे सर्व रोजनामे, खतावह्या, त्यानंतर रोख वही, त्यानंतर बँक पुस्तक किंवा पासबुक आपण म्हणूया, खर्च उत्पन्न पत्रक म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणतो आपण, त्यानंतर ताळेबंद म्हणजेच बॅलन्स शीट, त्याची पूर्णपणे तपासणी करणे. नंबर 2, मालमत्तेचे सत्यापन व मूल्यांकन म्हणजे खरी मालमत्तेचं मूल्यांकन करणे आणि इव्हॅल्युएशन म्हणू शकतो आपण त्याला. तर मालमत्तेचे इव्हॅल्युएशन करणे, ज्याच्यामध्ये संस्थेच्या सर्व स्थावर व जंगम मालमत्ता प्रत्यक्ष पाहणी करणे व त्याचे योग्य मूल्यांकन झाले आहे का हे तपासणे. नंबर 3, गुंतवणुकीची तपासणी म्हणजे आता जर समजा कुठे गुंतवणूक केलेली आहे एखाद्या संस्थेने तर त्या संस्थेची गुंतवणूक जी आहे ती तपासणी करण्याची गरज असते, ज्यामध्ये संस्थेने केलेल्या गुंतवणुकीचे कागदपत्र तपासणे व त्याचे अस्तित्व सिद्ध करणे म्हणजे ते खरे आहेत की खोटे आहेत हे सिद्ध करणं. नंबर 4, कर्ज व देणी तपासणे, ज्यामध्ये संस्थेवरील कर्ज किंवा देणी असतील किंवा दायित्वे योग्यरित्या नोंदवली आहेत का हे तपासणं. नंबर 5, निधी व तरतुदी तपासणे, ज्यामध्ये वैधानिक राखीव निधी, आपण हे जे पूर्वीच्या जो पेपर क्रमांक 1 होता त्यामध्ये आपण ऑलरेडी बघितलेला आहे. वैधानिक राखीव निधी, लाभांश समानीकरण निधी, त्यानंतर घसारा तरतूद, हे इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्या योग्यरित्या केलेल्या आहेत का हे तपासणे. नंबर 6, कायद्याचे अनुपालन म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा म्हणजे मोफा थोडक्यात 1960 याचे व पोट नियम व इतर नियमांचे पालन करत आहेत का हे तपासणे. त्यानंतर वर्गीकरण करणे, वर्गीकरण म्हणजे आपण जसं बघितलं की सोसायटी जी आहे कुठल्या याच्यामध्ये आहे किंवा कुठल्या प्रकारातली अ, ब, क, ड किंवा ABCD या कुठल्या वर्गामध्ये मोडते ते आपण लेखापरीक्षणानंतर किंवा ऑडिट नंतरच आपण त्याची तसं ठरवू शकतो. तो वर्गीकरण करणे व त्याच्यामध्ये लेखापरीक्षणानंतर संस्थेची आर्थिक स्थितीनुसार त्यांचं वर्गीकरण करणं, जसं पूर्वी आपण पाहिलं होतं ही गोष्ट. नेक्स्ट जे आहे त्याच्यामध्ये सहकारी लेखापरीक्षणाचे फायदे काय आहेत थोडक्यात. आता याचे फायदे जाणून घ्यायचे आपल्याला. हा टिपा लिहामध्ये पण येऊ शकतो प्रश्न, पण आता हे सविस्तर उत्तर आपण लिहायचे त्याच्यासाठी हा प्रश्न महत्वाचा आहे. सभासदांच्या हिताचे संरक्षण, ज्यामध्ये लेखापरीक्षणामुळे सभासदांच्या ठेवी, शेअर्स व इतर गोष्टीचे किंवा इतर हितसंबंधाचे संरक्षण होते. कशामुळे? सहकारी लेखापरीक्षणामुळे. अफरातफर व चुकांचा शोध, ज्यामध्ये नियमित लेखापरीक्षणामुळे अफरातफर व हिशोबातील काही चुका असतील, एरर्स असतील ते लवकर उघडकीस येतात आणि त्या आपण दुरुस्त करू शकतो, रेक्टिफाय करू शकतो. नंबर 3, प्रशासनाचे मूल्यांकन, संस्थेचे व्यवस्थापन कार्यक्षमतेने चालत आहे का याचे मूल्यांकन होते. त्यानंतर नंबर 4, कर्ज मिळण्यास मदत होते. जर व्यवस्थित लेखापरीक्षण असेल किंवा हिशोब व्यवस्थित असेल तर बँका किंवा वित्तीय संस्थाकडून कर्ज मिळण्यात खूप सोपं जातं. ज्यावेळेस आपण समजा रिडेव्हलपमेंटला करणार आहोत सोसायटी, त्यावेळेस जर कर्ज काढायचं असेल तुम्हाला तर ते त्याच्यावरती मिळून जातं. तर त्यासाठी तुम्हाला हे लेखापरीक्षण खूप महत्वाचं आहे त्या सोसायटीला. कायदेशीर सोसायटी म्हणा किंवा दुसऱ्याही कुठल्याही ज्या संस्था आहेत सहकारी संस्था त्याच्यासाठी. नंबर 5, कायदेशीर बंधनाची पूर्तता, म्हणजे थोडक्यात काय की जे काही कायदे आहेत मोफाचे त्याची पूर्तता करत आहेत का लेखापरीक्षणामध्ये, तर ते बंधनकारक असतं. त्याच्यामुळे त्याच्यात पूर्तता होत आहे का हे पाहणं गरजेचं आहे. किंवा याच्यात फायदे होतात त्याचे खरं तर, कारण प्रॉपर आपण ते फॉलो करतो. कारण कुठे चुकीचं काही आलं किंवा काही गोष्टी चुकल्या, एरर्स आले तर ते आपल्या सोसायटीचं जो ग्रेड असतो तो कमी होऊ शकतो. त्यानंतर नंबर 6, शासनाचा विश्वास. आता याच्यामध्ये कसं आहे की ज्या लेखापरीक्षक जे असतात त्या संस्थेला सरकारी अनुदान किंवा सवलती मिळण्यात याचा खूप मोठा वाटा होतो जर शासनाचा विश्वास संपादित झाला. तर जसं आपण म्हटलं की ABCD ज्या संस्थाचे ग्रेड आहेत किंवा वर्गीकरण केलेलं आहे, तर A ग्रेडच्या ज्या संस्था त्यांना लवकरात लवकर शासनाचं जे म्हणजे अनुदान असेल किंवा कुठली सवलत मिळणारी असेल ती सोप्या पद्धतीने मिळू शकते. नंबर 7, भ्रष्टाचाराला प्रतिबंध. नियमित तपासणीमुळे भ्रष्टाचार व गैरव्यवस्थापन जे असतं त्याला प्रतिबंध किंवा टाळा बसतो, कारण ते होऊ शकत नाही. कारण रोजच्या रोज किंवा नियमित आपण लेखापरीक्षण करतो.
नंबर 8, आर्थिक नियोजनात मदत होते, ज्यामध्ये लेखापरीक्षण अहवालाच्या आधारे संस्था भविष्याचे आर्थिक नियोजन करू शकते. त्यामध्ये म्हणजे थोडक्यात कसं की आपल्या जो लेखापरीक्षण आहे किंवा जे ऑडिट आहे त्याच्यामुळे आपण विशेष करून जे काही आपण हे करतो, काही भविष्यातलं काही जे आर्थिक नियोजन करायचं असेल किंवा तुम्हाला समजा आता सोलार पॅनल नसेल तुमच्या सोसायटीमध्ये, तर तो सोलार पॅनल तुम्हाला पुढच्या वर्षी बसवायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला काही गोष्टीचं नियोजन करणं गरजेचं आहे. ते लक्षात कशावरून येऊ शकतं? लेखापरीक्षणावरून, की आपल्याकडे एवढं बजेट आहे, ती एवढं लागू शकतं, तर या पद्धतीने आपल्याला पुढे प्लॅन कसा करायचा त्या पद्धतीने तुम्ही नियोजन करू शकता व्यवस्थित. नंबर 9, वर्गीकरणाचा फायदा काय होतो? जसं आपण वर्गीकरण म्हणजेच सोसायटीचं वर्गीकरण जे आहे अ, ब, क, ड, इ किंवा ABCD, हे जे वर्गीकरण केलं त्याचा फायदा काय होतो? उत्तम वर्गातील संस्थांना शासन विशेष सवलती देते व प्रोत्साहन देते. जसं आपण पूर्वी पण म्हटलं, शासनाचा विश्वास जो 6वा पॉईंट आहे त्याच्यामध्ये, जर तुमची सोसायटी अ दर्जामध्ये येत असेल तर शासन या वर्गातील किंवा या दर्जातील सर्व सोसायट्यांना विशेष सवलती प्रदान करते. काही ऍड ऑन बेनिफिट्स मिळतात आणि प्लस मे बी त्यांना रेकग्नायझेशन पण चांगल्या प्रकारे मिळतं. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपण पुढे जाणून घेऊच हळूहळू. नंबर 10, पारदर्शकता म्हणजे ट्रान्सपरन्सी. लेखापरीक्षणामुळे संस्थेच्या कारभारात पारदर्शकता येते व सभासदांचा विश्वास वाढतो. जर समजा लेखापरीक्षण नियमित असेल तर यामुळे काय होतं की कारण समोर सर्व सोसायटी सभासद जे असतात त्यांना सगळ्या गोष्टी समोर दिसतात आणि ते तुम्ही त्यांना दाखवू शकता की हे अशा पद्धतीने एवढं आपल्याकडे बॅलन्स आहे किंवा हे आपलं बॅलन्स शीट आहे किंवा हे आपलं ऑडिट रिपोर्ट आहे, या पद्धतीने. तर हा होता प्रश्न दुसरा आलेला. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो कशा प्रकारे आला होता किंवा हा जवळजवळ 5 वेळा प्रश्न आलाय, 18, 19, 20, 24 आणि 25 या परीक्षेमध्ये. अंतर्गत तपासणी म्हणजे काय? अंतर्गत तपासणीचे फायदे व तोटे स्पष्ट करा असं विचारलेलं होतं. तर सर्वप्रथम आपण अंतर्गत तपासणी याचा अर्थ किंवा याची व्याख्या काय असू शकते हे आपण बघूया. अंतर्गत तपासणी म्हणजे संस्थेच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांनी आपापसात एकमेकांच्या कामाची सतत तपासणी करणे होय. म्हणजे थोडक्यात काय की बाकीच्या कोणाच्या गरजेशिवाय किंवा बाकीच्या कोणाच्या मदतीशिवाय आपापसात जे कर्मचारी आतमधले जे संस्थेचे कर्मचारी आहेत त्यांनी आपापसात एकमेकाच्या कामाची तपासणी, म्हणजे याचं काम जर समजा एखाद्याचं काम असेल तर ते काम तुम्ही तपासा, तुमचं काम जर वेगळं असेल तर ते दुसरं कोणीतरी तपासेल. सो त्या पद्धतीने यात संस्थेची कार्यपद्धती अशा प्रकारे आखली जाते की एका कर्मचाऱ्याने केलेले काम दुसऱ्या कर्मचाऱ्याकडून आपोआप तपासले जाते. म्हणजे तुमच्याकडे काही जर एखादी तुमच्याकडनं चूक झालेली असेल तर ती दुसरा व्यक्ती ऑटोमॅटिक त्याला लक्षात येऊ शकतं की हा इथे चुकलेले हे थोडंसं बघ. याचा उद्देश काय असतो की चुका आहे कुठं अफरातफर म्हणजेच कुठं फ्रॉड झालाय का हे रोखणे हा मुख्य उद्देश असतो अंतर्गत तपासणीचा. आणि त्यानंतर आपण ऑडिटला देऊ शकतो. समजा डॉक्टर पॉला यांच्या मते अंतर्गत तपासणी म्हणजे अशी एक पद्धत आहे ज्यात एका कर्मचाऱ्याने केलेले काम दुसऱ्या कर्मचाऱ्याने तपासणे अपेक्षित असते आणि हे काम कर्मचाऱ्याची नेहमीची कार्यपद्धती म्हणून केली जाते. सो त्याच्यामुळे हे खूप महत्वाचा पॉईंट आहे. हा पण आपण ऍड करू शकता किंवा तुम्हाला जेवढं माहिती आहे ते तुम्ही ऍड करू शकता. हा झाला अर्थ. आता नंबर 2 जे आहे याचे अंतर्गत तपासणीचे वैशिष्ट्य काय आहेत हे आपण थोडंसं त्यात लिहिणं गरजेचं आहे उत्तरामध्ये. पहिलं हे नेहमी चालू असते, म्हणजे ही सतत प्रक्रिया असते. काही ठिकाणी कसं असतं अंतर्गत ज्या तपासण्या असतात त्या महिन्याला होतात किंवा SMEs आहेत त्यामध्ये साधारणपणे आठवड्याला होत असेल किंवा महिन्याला होत असेल, तर त्या पद्धतीने ही नेहमी सतत चाललेली प्रक्रिया आहे. नंबर 2 कर्मचाऱ्यांनीच एकमेकाचे काम तपासणे हा याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर नंबर 3 कामाचे विभाजन केले जाते. जर समजा तुमचं काम असेल, समजा XYZ काम आहे, तर थोडक्यात तुमचं काम आहे की तुम्हाला फक्त आलेले जे एंट्रीज आहेत इनकमिंग एंट्रीज त्या इनकमिंग एंट्रीज करायच्या आहेत. जर तुमच्याकडनं त्या होत नसतील तर मग तुम्हाला मे बी आउटगोईंग एंट्रीज किंवा बाकीचं दुसरं काम दिलं जाऊ शकतं. यामध्ये विभाजन करता येतं. तुम्हाला वेगळं काम दिलं जाईल किंवा त्याच्यामध्येच अजून पार्ट जे इनकमिंग आहेत स्पेसिफिक, जर समजा एका कंपनीकडनं स्पेसिफिक गोष्ट येते तर त्याच गोष्टीचं तुम्हाला विभाजन करून दिलं जाऊ शकतं. तर हे वैशिष्ट्य आहे. नंबर 4 एकट्या व्यक्तीच्या हाती संपूर्ण जबाबदारी नसते. म्हणजे थोडक्यात कसं की आपण म्हणतो ना वन मॅन आर्मी टाईप, तर तसं याच्यामध्ये नसतं. कारण सर्व जी मंडळी आहेत किंवा सर्व कर्मचारी जे आहेत ते एकमेकांची कामं तपासून त्याचं विभाजन व्यवस्थित करून ते आपण व्यवस्थित, म्हणजे तुमचं काही चुकत असेल एखाद्याचं ते रेक्टिफिकेशन लगेच होऊ शकतं आणि मदत होते त्यासाठी. त्यानंतर याचे फायदे काय आहेत अंतर्गत तपासणीचे?
चुका लवकर सापडतात, म्हणजे थोडक्यात काय की एका कर्मचाऱ्याने दुसऱ्या कर्मचाऱ्याची जर तपासणी केली त्यामुळे चूक लवकर उघडकीस येते आणि ती रेक्टिफिकेशन पण होऊ शकते. त्यानंतर अफरातफर जी होते काही संस्थांमध्ये किंवा काही कंपन्यांमध्ये, तर त्यासाठी प्रतिबंध लागतो, कारण तुमचं जे काम आहे तो दुसरा व्यक्ती तपासणार असतो, त्यामुळे तुम्ही ती गोष्ट करत नाही, कारण त्याचंही काम कोणीतरी दुसरा तपासणार असतो, त्यामुळे तोही व्यक्ती करत नाही. सतत तपासणीमुळे कर्मचाऱ्यांना अफरातफर म्हणजे फ्रॉड करण्याची संधी मिळत नाही, तरी आजकाल बरेचशा मंडळी करतातच. एनिवेज तो सेकंडरी पार्ट आहे. तर नैतिक प्रभाव जो आहे याच्यामध्ये काय होतं की कर्मचाऱ्यावर नैतिक प्रभाव पडतो, म्हणजे जेणेकरून ते जे काम आहे प्रॉपर जबाबदारीने करतात आणि एकदम प्रामाणिकपणे काम होतं. त्यामुळे दुसरी गोष्ट म्हणजे काय की तुम्ही ते टाळता, ऍक्च्युली एखादं फ्रॉड करायचं असेल किंवा होत जरी असेल त्या ठिकाणी, तर ते तुम्ही करण्याचं टाळता. हा नैतिक प्रभाव पडतो. नंबर 4, वेळ व खर्चाची बचत होते. म्हणजे आता लेखापरीक्षणाचे काम सोपं होतं, म्हणजे जो परीक्षक येत असतो ऑडिटर त्याचं काम कमी होतं ऑटोमॅटिक, आणि ते खूप कमी वेळात तुमचं लेखापरीक्षण कंप्लीट होऊ शकतं. सो त्यामुळे, आणि त्याला खर्चही कमी लागतो, कारण जेवढं काम सोपं असेल तेवढं ते इझिली करता येतात. नंबर 5, कार्यक्षमता वाढते. कामाच्या विभाजनामुळे कर्मचाऱ्याची कार्यक्षमता वाढते. प्रत्येक काम, जसं आपण म्हणतो हे काम तू कर, ते काम तू कर, किंवा उद्या हे काम मी करतो, तू उद्या ते कर, या पद्धतीने. तर त्याच्यामुळे काय होतं, प्रत्येक जो एम्प्लॉई आहे तो त्या कामामध्ये तरबेज असतो. बघा, तुम्ही कधी बँकेमध्ये गेलात, जो टेलर असतो किंवा कॅशियर जे असतात ते प्रत्येक वेळी वेगवेगळे बदललेले असतात. एखाद्या वेळेस तुमच्याकडे ज्या ठिकाणी तुम्ही ज्या व्यक्तीकडनं बँकेत अकाउंट ओपन केलेलं आहे त्याकडे गेला तुम्ही, तर तो व्यक्ती एखाद्या वेळेस तो कॅश काउंटरला असू शकतो, किंवा टेलरमध्ये असू शकतो, किंवा गोल्ड लोनच्या विभागात असू शकतो, डिपेंड. तर त्या पद्धतीने हे अशी विभागणी केली जाते. सो ह्याला काय म्हणतात, अंतर्गत विभागणी असं म्हणू शकतो, किंवा अंतर्गत तपासणीचे फायदे. थोडक्यात मग एकमेकांच्या कामाची तपासणी होते. त्यामुळे दुसरं 6, अद्ययावत हिशोब राहतो, म्हणजे हिशोब नेहमी अद्ययावत राहतात, काही प्रॉब्लेम येत नाही, कारण जर रोजची रोज त्या गोष्टी चेक होतात किंवा आठवड्याला चेक होतात, त्यामुळे अद्ययावत राहतो. लेखापरीक्षकास मदत काय होते, नियमित तपासणीमुळे लेखापरीक्षण जे करतो आपण किंवा ऑडिट जे करतो त्या ऑडिटमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची मदत होते. आता इथे कसं आहे, प्रत्येक वेळेस बऱ्याचशा वेळेस लेखापरीक्षण किंवा लेखापरीक्षक असे शब्द आलेले आहेत मराठीमध्ये, तर तुम्ही त्या जागी ऑडिटर किंवा ऑडिट हे शब्द वापरू शकता इंग्रजीमधले, त्याला काही अडचण येणार नाही. तर त्यावेळेस तुम्ही एक्झाम लिहाल त्यावेळेस. त्याचे तोटे काय आहेत अंतर्गत तपासणीचे, आता याच्यामध्ये तोट्यामध्ये कसं, आता कारण हे जे तपासणी, अंतर्गत तपासणीमध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे, पहिला संगनमताची शक्यता असते, ज्याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात काय की 2 किंवा अधिक कर्मचारी एकत्र येऊन फसवू शकतात. म्हणजे थोडक्यात हे लक्षात आलं ना तुम्ही, जर समजा एक उदाहरणार्थ, जर समजा एक व्यक्ती आहे ज्याने दुसऱ्याचं काम तपासलेलं आहे, तर दोघं आपापसात बोलून तू माझं हे काम कर, मी तुझं ते काम करतो. सो अशी गोष्ट दोघं जण मिळून ते फसवू शकतात, दोन्ही किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती मिळून ते काम तुमचं म्हणजे ऑडिटमध्ये फसवू शकतात, किंवा एखादं चुकीची माहिती टाकू शकतात, किंवा त्याला थोडक्यात काय की अफरातफरी होऊ शकते. नंबर 2, लहान संस्थांसाठी आवश्यक आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये ज्या लहान संस्था आहेत ज्याच्यामध्ये कर्मचारी कमी असतात, त्यामुळे जे काम असतं त्याचं विभाजन शक्य होत नाही, त्याच्यामुळे लहान ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये याचा जरा थोडासा तोटाच आहे. त्यानंतर 3, खर्चिक असतं, म्हणजे मोठ्या संस्थांमध्ये अंतर्गत तपासणी प्रणाली राबवणे खर्चिक असते. थोडक्यात कसं आहे की जर समजा आता एखादी मोठी बँक आहे SBI सारखी, तर त्याच्यामध्ये खूप खर्च येऊ शकतो, त्यामुळे अंतर्गत तपासणी इकडे नाही होत शक्य करून. नंबर 4, यांत्रिकपणा, म्हणजे थोडक्यात काय, आपण संगणकावरती अवलंबून असतो, कम्प्युटर्सवरती, कर्मचाऱ्याचे काम यांत्रिक बनते व नाविन्याचा अभाव होतो, म्हणजे ते नवीन काही शिकू शकत नाही, कारण तेच रोज गोष्ट त्यांना करायला लागते, कारण त्यांना माहिती झालेलं असतं की अरे या आठवड्या एंडला किंवा या मंथ एंडला आपल्याला हे याचं काम तपासायचं आहे, माझं तो तपासणार आहे. सो त्याच्यामुळे ह्या गोष्टी बिघडू शकतात, हा तोटा आहे. नंबर 5, पूर्ण भरोसा राहत नाही, म्हणजे ज्या अंतर्गत तपासणीवरती पूर्ण भरोसा राहत नाही, कारण अफरातफर याच्यामध्ये रोखली जाऊ शकत नाही. जसं आपण पूर्वी म्हटलं की 2 किंवा अधिक व्यक्ती मिळून एकत्र फसवू शकतात. नंबर 4, हा वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नामध्ये, आता 2017 ते 25 मध्ये हा वारंवार विचारला गेलेला प्रश्न आहे, जोड्या लावा. आता जोड्या लावामध्ये सत्यापन व मूल्यांकन
हा जो पार्ट 1 आहे तो 4.1 मधला आपण बरेचसे आलेले आहेत त्याच्यामध्ये. आपण त्याच्यामध्ये जो आलेला आहे सत्यापन व मूल्यांकन याच्यामध्ये 7 वेळा प्रश्न आलेला आहे. आता मुद्दे आपण हे डिवाइड केलेले आहे खरं तर कशा प्रकारे येऊ शकतात किंवा या पद्धतीनेच किंवा याच्या आधारे तुम्हाला येऊ शकतात. सत्यापन म्हणजे व्हेरिफिकेशन आणि मूल्यांकन म्हणजे व्हॅल्युएशन. सो आता मालमत्तेचे अस्तित्व व स्वामित्व सिद्ध करण्याची प्रक्रिया याला काय म्हणतात सत्यापन. आणि मूल्यांकन म्हणजे काय, मालमत्तेची किंमत ठरवण्याची प्रक्रिया म्हणजे मूल्यांकन. म्हणजे ह्याचा अर्थ लिहायचा ऍक्च्युली आपल्याला. त्यानंतर ह्याचा उद्देश काय असेल, मालमत्ता खरोखर अस्तित्वात आहे का हे सिद्ध करणे व्हेरिफिकेशन मध्ये येतं. आणि मूल्यांकन जे आहे व्हॅल्युएशन मध्ये मालमत्तेची जो बाजारभाव आहे त्यानुसार किंवा जो आता चालू करंट रेट आहे त्याच्यावरती किंमत ठरवणे हे त्याचा उद्देश असतो. आता याचं स्वरूप कसं असतं, भौतिक पाहणे म्हणजे फिजिकल एक्झामिनेशन होतं. म्हणजे तो व्यक्ती जो आहे किंवा ऑडिटर जो आहे तो स्वतः जाऊन चेक करतो आणि त्यानंतरच व्हेरिफिकेशन किंवा सत्यापन होते. आणि मूल्यांकन मध्ये स्वरूप काय असतं, अनुमानित किंवा तज्ज्ञ मत असतं. सो त्याच्यामुळे व्हॅल्युएशन त्या पद्धतीने होतं. आता हे कोण करतं, सत्यापन म्हणजे व्हेरिफिकेशन कोण करतं, लेखापरीक्षक स्वतः करतो. आणि मूल्यांकन व्हॅल्युएशन कोण करतं, तज्ज्ञ व्यक्ती जो व्हॅल्युअर असतो तो करतो. त्यानंतर याची लेखापरीक्षणाच्या वेळी सत्यापन होतं. थोडक्यात व्हेरिफिकेशन लेखापरीक्षणाच्या वेळी होतं आणि मूल्यांकन जे आहे लेखापरीक्षणाच्या शेवटी होतं. हा महत्वाचा पॉईंट आहे. म्हणजे सत्यापन व्हेरिफिकेशन म्हणजे कसं, लेखापरीक्षणाच्या वेळी म्हणजे ज्यावेळेस फिजिकल व्हेरिफिकेशनला जातात ऑडिटर त्यावेळी होतं. आणि हे जे आहे मूल्यांकन व्हॅल्युएशन हे लेखापरीक्षणाच्या शेवटी केलं जातं. सो त्याच्यामुळे तो एक भाग आहे. आता याचा आधार म्हणजे याचं थोडक्यात काय की कुठल्या आधारे केलं जातं हे आपण व्हेरिफिकेशन, जे काही डॉक्युमेंट्स आहेत, दस्तावेज, करार, नोंदी किंवा तुमच्याकडचं काही डीड असतील वगैरे त्याच्या आधारे हे सत्यापन किंवा व्हेरिफिकेशन होतं. आणि मूल्यांकन व्हॅल्युएशनचा आधार काय, कुठल्या आधारे केलं जातं, बाजारभाव आणि प्रतिस्थापन मूल्य म्हणजे जे काही स्थापनेचं मूल्य आहे आणि आता करंट रेट आहे त्या करंट रेटनुसार याचं व्हॅल्युएशन होतं. नंबर 4.2 याच्यामध्ये लेखापरीक्षण अहवाल व विशेष अहवाल. आता याच्यामध्ये जो योग्य जोड्या लावा मध्ये आलेला आहे. आता याचा मुद्दा कुठला, अर्थ, लेखापरीक्षण अहवाल आणि विशेष अहवाल याच्यामध्ये याचा अर्थ काय, म्हणजे लेखापरीक्षण अहवाल म्हणजे काय, वार्षिक लेखापरीक्षणानंतर तयार केलेल्या सर्वसाधारण अहवालास लेखापरीक्षण अहवाल असे म्हणतात. तुम्ही असं पुढे ऍड करू शकता. हे आपण तेवढं थोडं शॉर्टमध्ये केलेलं आहे. विशेष अहवाल म्हणजे काय, विशिष्ट कारणाकरिता वेगळ्या प्रकरणावर तयार केलेले अहवाल म्हणजेच विशेष अहवाल होय. आता याची वेळ म्हणजे कधी केला जाऊ शकतो, हा वार्षिक लेखापरीक्षणानंतर हा अहवाल तयार होतो. त्यानंतर विशेष अहवाल जो आहे कधी होतो, विशेष परिस्थितीत केव्हाही करता येऊ शकतो. ते एका वर्षात किंवा एका महिन्यात, 1-2 आठवड्यात वगैरे, तसं जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीनुसार विशेष अहवाल तयार होतो. याची व्याप्ती काय आहे की संस्थेच्या संपूर्ण आर्थिक व्यवहाराची माहिती लेखापरीक्षणात असते. आणि विशेष अहवालामध्ये विशिष्ट विषयाविषयी किंवा विषयाची संबंधित याच्यामध्ये माहिती असते. उदाहरणार्थ काय की जर समजा मला विशेष अहवाल म्हणजे समजा मला फक्त बिल्डिंग मटेरियल्स किंवा बिल्डिंग मेंटेनन्स त्याच्याबद्दलच मला अहवाल पाहिजे, तर त्याच पर्टिक्युलर विषयाची माहिती याच्यामध्ये असते. याची नियुक्ती म्हणजे हे लेखापरीक्षण अहवाल जो आहे तो कोण करतं, निबंधक स्वतः करतात. जो नियुक्ती या पद्धतीने होते. त्यानंतर विशेष अहवाल जो आहे शासन किंवा न्यायालयाच्या आदेशाने होतं. असं डायरेक्टली होत नाही, आपण स्वतः नाही करू शकत किंवा कोणी करू शकत नाही, निबंधकही नाही करू शकत, त्यांच्या आदेशानुसार होतं खरं तर. आता त्याचा प्रसार कशा प्रकारे म्हणजे किंवा कोणासमोर मांडलं जातं, सर्वसाधारण सभेसमोर हा लेखापरीक्षण अहवाल मांडला जातो. आणि विशेष अहवाल संबंधित प्राधिकरणाकडे सादर केला जातो. म्हणजे जसं आपण पुण्यात जर बघितलं, पुणे निगडी प्राधिकरण ऑफिस आहे किंवा या ज्या प्राधिकरण ऑफिसर आहेत किंवा प्राधिकरण विभाग आहे त्यांच्याकडे केला जातो. आता याचं उदाहरण काय आहे की वार्षिक लेखापरीक्षण अहवाल जो इयरली ऑडिट म्हणतो आपण त्याला. आणि विशेष अहवाल म्हणजे कुठला, अफरातफर किंवा चौकशी, ज्यावेळेस समजा फ्रॉड होईल काही किंवा काही मिसअप्रोप्रिएशन होईल किंवा माल प्रॅक्टिस काही होईल तर त्याचा चौकशी अहवाल असतो, त्यालाच विशेष अहवाल असं म्हणतात. नेक्स्ट जो आहे त्याच्या जोड्या लावामध्ये 4.3 लेखापरीक्षण हाच प्रकार म्हणजे ऑडिट मधलाच आहे. पुनर्लेखापरीक्षण व चाचणी लेखापरीक्षण हा 6 वेळा विचारलेला गेलेला आहे प्रश्न. याचा मुद्दा म्हणजे अर्थ काय आहे, पुनर्लेखने म्हणजे री ऑडिट,
रिऑडिटचा अर्थ काय? आधीचे लेखापरीक्षण पुन्हा तपासण्याची प्रक्रियेला रिऑडिट म्हणतात. चाचणी म्हणजे टेस्ट ऑडिट म्हणजे ठराविक नमुन्याच्या आधारे लेखापरीक्षण करणे. याचा उद्देश काय आहे की रिऑडिटचा आधीच्या लेखापरीक्षणात चुका असल्यास त्या दुरुस्त करणे किंवा रेक्टिफिकेशन आपण म्हणतो. चाचणी लेखापरीक्षणाचं उद्दिष्ट काय आहे? मोठ्या संस्थांमध्ये नमुना घेऊन तपासणी केली जाते. आता कुठल्या आधारे केलं जातं? रिऑडिट निबंधकाच्या किंवा सरकारच्या आदेशानुसार हे केलं जातं. आणि चाचणी लेखापरीक्षण टेस्ट ऑडिट जे आहे लेखापरीक्षकाच्या स्वइच्छेनुसार किंवा स्वइच्छा निर्णयानुसार ते केलं जातं. याची व्याप्ती काय आहे? मागील संपूर्ण लेखापरीक्षण पुन्हा तपासणे रिऑडिटच्या व्याप्तीमध्ये. आणि टेस्ट जे आहे टेस्ट ऑडिटमध्ये ठराविक भाग किंवा एक स्पेसिफिक, जसं म्हटलं आपण पूर्वी की बिल्डिंग मेंटेनन्सच मला बघायचं आहे, तर त्या पद्धतीने ठराविक किंवा एक किंवा नमुना तपासणे हा असतो. वेळ आधीच्या लेखापरीक्षण पूर्ण झाल्यावर म्हणजे जर पहिलं ऑडिट आपण कंप्लीट केलं आणि रिऑडिटसाठी आपली फाईल आली तर त्यावेळेस त्यानंतर ह्याची गरज भासते खरं तर पुन्हा लेखापरीक्षणाची. आणि चाचणी लेखापरीक्षण म्हणजे लेखापरीक्षणादरम्यान होते ऍक्च्युली, ड्युरिंग ऑडिट्स म्हणतो आपण त्याला. याचं उदाहरण काय? तर रिऑडिट कधी होऊ शकतं? एखाद्याने तक्रार केली तरच रिऑडिट होतं, तसं होत नाही. तर उदाहरणार्थ तक्रारीनंतर पुन्हा लेखापरीक्षण करणे याला हे एक उदाहरण आहे. आणि चाचणी लेखापरीक्षण म्हणजे काय? बड्या बँकेतील जे म्हणजे मोठ्या बँका आहेत त्यांचा नमुना व्यवहार तपासण्यासाठी टेस्ट ऑडिट केलं जातं. नंबर 4.4. आता दुसरं पण अजून, आता हे जोड्या लावामध्ये बरेचसे प्रकार आहेत, त्यात प्रत्येक प्रकारात आपण याला विभागणी केलेली आहे. महसूल उत्पन्न व भांडवली उत्पन्न हा साधारणपणे 6 वेळा विचारला गेलेला आहे. तर महसुली उत्पन्न आणि भांडवली उत्पन्न ह्याचे 2 कॉलम असे टेबल बनवा, कारण टेबल बनवायला सोपं जातं ऍक्च्युली. महसुली उत्पन्नामध्ये त्याची व्याख्या काय आहे? व्यापारी किंवा नियमित व्यवसायातून मिळणारे उत्पन्न. भांडवली उत्पन्न म्हणजे काय? मालमत्ता विक्री व एका वेळच्या व्यवहारातून मिळणारे उत्पन्न. याचं स्वरूप काय? वारंवार येणारे म्हणजेच रिकरिंग असतं. त्यानंतर भांडवली उत्पन्न हे जे आहे एकदाच येतं, नॉन रिकरिंग मध्ये मोडतं हे. उदाहरणार्थ व्याज, भाडे, कमिशन, विक्रीतून नफा हे महसुली उत्पन्न झालं. आणि भांडवलीमध्ये स्थावर मालमत्ता विक्रीतून नफा किंवा भांडवली अनुदान. नफ्यावर परिणाम काय होतो? नफा तोटा पत्रकात महसुली उत्पन्न दाखवता जातं. आणि भांडवली उत्पन्न जे आहे हे ताळेबंद म्हणजे बॅलन्स शीटमध्ये दाखवलं जातं किंवा राखीव ताळेबंदात दाखवलं जातं. आता कर म्हणजे टॅक्स. थोडक्यात महसुली उत्पन्नावर सामान्य आयकर दराने करपत्र असतो, म्हणजे थोडक्यात काय की जनरल टॅक्स याला ऍप्लिकेबल असतो. भांडवली उत्पन्नामध्ये जो भांडवली नफा कर जो असतो तो लागतो, म्हणजे प्रॉफिट टॅक्स म्हणतो आपण त्याला. आता याचं महत्व काय? हा महसुली उत्पन्न जे आहे नेहमीच्या व्यवसायासाठी याचं महत्व आहे. आणि भांडवली उत्पन्न जे आहे काही विशेष परिस्थितीमध्ये आपण भांडवली उत्पन्न घेतो. म्हणजे जर समजा मला काही एक इमर्जन्सी आहे किंवा बिल्डिंग रिकन्स्ट्रक्शनसाठी काही गरजेच्या उत्पन्न म्हणजे भांडवली उत्पन्न मला करायचं, तर त्यासाठी मी जी काही मालमत्ता, स्थावर मालमत्ता आहे त्या विक्रीतून जो नफा मिळेल त्या परिस्थितीमध्ये आपण ह्याला भांडवली उत्पन्नामध्ये टाकू शकतो, विशेष परिस्थिती निर्माण झाल्यानंतर. नंबर 5 जे याच्यामध्ये जोड्या लावामध्येच दृश्य संपत्ती, अदृश्य संपत्ती म्हणजे टँजिबल इंटँजिबल ऍसेट म्हणूया आपण. तर दृश्य संपत्ती, टँजिबल ही दृश्य संपत्ती म्हणजे भौतिकरित्या अस्तित्वात असलेली व स्पर्श करता येणाऱ्या मालमत्ता. म्हणजे दृश्य स्वरूपात अस्तित्वात असलेली म्हणजे बिल्डिंग असेल तुमचे किंवा कम्प्युटर्स असतील, हे दिसतात आणि त्यांना आपण स्पर्श करू शकतो असे. त्यानंतर अदृश्य संपत्तीमध्ये इंटँजिबल ॲसेट्स मध्ये किंवा इंटँजिबल संपत्ती जी आहे याच्यामध्ये भौतिकरित्या ती दिसत नाही, परंतु आर्थिक मूल्य तिचं असतं. म्हणजे थोडक्यात काय? तुमचे शेअर्स. हे आपण थोडक्यात त्याचं उदाहरण देऊया. किंवा आपण कॉपीराईट्स असतात किंवा काही खाती, आता ते पुढे उदाहरणमध्ये आपल्याला दिसेलच. याच्यामध्ये उदाहरणार्थ जमीन, इमारते, यंत्र, साठा किंवा रोख याच्यावरती. दुसरं इंटँजिबल मध्ये ख्याती, ट्रेडमार्क्स, त्यानंतर पेटंट आणि कॉपीराईट्स हे या प्रकारात मोडतात. किंवा शेअर सर्टिफिकेट पण मोडतात ऍक्च्युली. मूल्यांकन, बाजारभाव किंवा खर्चाने याची मूल्यांकन होतं टँजिबल संपत्तीचं. आणि जी इंटँजिबल आहे अनुमान किंवा आपण एक अंदाज लावून किंवा तज्ञाद्वारे त्याचं मूल्यांकन होतं. सत्यापन म्हणजेच व्हेरिफिकेशन कसं होतं? व्हॅल्युएशन आणि व्हेरिफिकेशनचा पार्ट बघतोय आपण. जे व्हेरिफिकेशन आहे ते प्रत्यक्ष पाहून ते व्हेरिफिकेशन केलं जातं, इन पर्सन किंवा फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणतो आपण त्याला. आणि
जी अदृश्य संपत्ती असते इंटँजिबल, तिचं काय प्रत्यक्ष पाहणं शक्य नाही. ते त्याची करताच पाहणी म्हणजे प्रत्यक्ष पाहणी शक्यच नाहीये. त्यामुळे तो मुद्दा लिहिणं गरजेचं आहे. आता याची विक्री जे टँजिबल ऍसेट आहे किंवा टँजिबल संपत्ती आहे त्याची विक्री करू शकतो आपण. ठीक आहे, म्हणजे कारण जसं जमीन, इमारत, यंत्र किंवा साठा असेल, कुठे काही असेल किंवा तुमचे गोडाऊन्स असतील, ह्याची आपण विक्री करू शकतो. प्रत्येक गोष्टीची ती सहज विकता येते. आणि जी इंटँजिबल ॲसेट्स आहेत ते स्वतंत्रपणे विकता येत नाहीत ऍक्च्युली. सो त्याच्यामुळे जसं आपण म्हटलं उदाहरणार्थ जे ख्याती, ट्रेडमार्क्स आणि पेटंट जे आहे ते स्वतंत्रपणे विकता येत नाहीत. घसारा आकारता येतो का? जर येस, टँजिबल मध्ये म्हणजे दृश्य संपत्तीचा घसारा आकारता येतो आणि अदृश्यमध्ये अपलेखन केले जाते, म्हणजेच अमॉर्टिझेशन केलं जातं. सो याच्यामध्ये घसारा आकारला जात नाही. त्यानंतर नंबर 6, संशयित कर्ज, बुडीत कर्ज हा 6 वेळा विचारलेला आहे. संशयित कर्ज म्हणजेच डाऊटफुल डेप्स आणि बुडीत कर्ज म्हणजे बॅड डेप्स. आता डाऊटफुल मध्ये त्याचा अर्थ काय? डाऊटफुल कर्ज किंवा डाऊटफुल डेप्टचा अर्थ काय? वसूल होण्याची शंका असलेल्या कर्जाच्या रकमा याला संशयित कर्ज असं म्हटलं जातं. आणि बुडीत कर्ज पूर्णपणे वसूल न होणाऱ्या व बुडालेल्या कर्जाच्या रकमा याला बुडीत कर्ज म्हटलं जातं. स्वरूप अनिश्चित असतं. ह्याचं निश्चित स्वरूप सर्टन असतं, अनसर्टन आणि सर्टन. त्यानंतर तरतूद काय असू शकते संशयित कर्जासाठी? संशयित कर्जाची तरतूद केली जाते आणि बुडीत कर्जाचं नुकसान म्हणून लिहून टाकतात. म्हणजे थोडक्यात काय की आपण राईट ऑफ म्हणतो आपण त्याला गोष्ट, जे बॅड डेप्स असतात त्याच्यात हिशोबात नोंद करता येते का? तर देयता म्हणून तरतूद असते, त्यामुळे करता येते. आणि नुकसान म्हणून खर्च या म्हणजे डेबिट मध्ये जातं किंवा डेबिट अकाउंट मध्ये जातं हे. सो ते खर्च या प्रकारात मोडते. याचं आता याच्यात काय, संशयित कर्ज हे भविष्यात वसूल होण्याची शक्यता असते. शक्यता म्हणजे आशा बाळगू शकतो आपण, होईल नाही असं सांगता येत नाही. हे संशयित कर्जच नंतर बॅड डेप्टमध्ये कन्वर्ट होऊ शकतं. वसुलीची आता बॅड डेप्टमध्ये वसुलीची शक्यता नसते. सो त्याच्यामुळे बॅड डेप्टचा प्रकार तो रिकव्हर नाही होऊ शकत. आता उदाहरणार्थ काय, दिवाळखोरीच्या जवळ असलेल्या व्यक्तीची थकबाकी. म्हणजे दिवाळखोरी म्हणजे आता थोडक्यात बड्या नेत्यांची नावे जे दिवाळखोरीच्या ह्याच्यामध्ये आलेले आहेत, हे नाव घेणं चुकीचं आहे खरं तर. पण बरेचसे असे मंडळी तुम्हाला जे नोन लोक आहेत, तुम्हीही जाणता, तर त्यांचे नाव तुम्ही म्हणजे बघितलं असेल तर त्या पद्धतीमध्ये हे संशयित कर्ज किंवा डाऊटफुल डेप्समध्ये मोडतात. आणि बुडीत कर्जामध्ये कसं, एखादा व्यक्ती मृत पावलेला आहे किंवा आता ते वसूलच होणार नाही थकबाकी काही कारणास्तव, किंवा आता फायनान्शियली वीक आहे, तर त्या व्यक्तीसाठी हे उदाहरण आहे. त्यानंतर नंबर 5, थोडक्यात टिपा लिहा. आता टिपा लिहामध्ये आपण जसं पूर्वी म्हटलं की टिपा लिहा ज्या आहेत प्रत्येक वर्षी विचारला जातो. ऍक्च्युली टिपा लिहा हा स्पेसिफिकली प्रश्न, मग तो प्रश्न 4था असू शकतो, 3रा असू शकतो किंवा 5वा असू शकतो, डिपेंड्स. तर यामध्ये काही स्पेसिफिक आहेत गोष्टी ज्या प्रत्येक वेळी विचारल्या जातात टिपा लिहामध्ये. तर जसं साधारणपणे पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं की तुम्ही टिपा लिहामध्ये ज्यावेळेस लिहाल त्यावेळेस व्यवस्थित लिहा, ते मुद्देसूद लिहा आणि ते ऍटलिस्ट एक म्हणजे पाऊण पेज तरी लिहा प्रत्येक टिप, तर जेणेकरून तुम्हाला तिथे चांगले मार्क्स मिळतील. गरजेचे आहे तेवढंच लिहा. पहिला जे आहे टिपा लिहा, फिरते पथक हा 5 वेळा विचारलेला गेलेला आहे प्रश्न. फिरते पथक म्हणजे काय की फिरते पथक म्हणजे सहकारी संस्थाचे अचानक व वेळेपूर्वी कोणतीही सूचना न देता तपासणी करणारे विशेष पथक होय. म्हणजे आपण त्याला फ्लाइंग स्क्वॉड म्हणतो आपण. तर जे आपण बघा तुम्हाला दिसतील रस्त्याला ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस काड्यामध्ये लिहिलेलं असतं वसुली पथक किंवा फिरते पथक वगैरे, हे लिहिलेलं असतं. तुम्ही कधी बघाल कुठल्या संस्थेच्या किंवा ज्या बँका आहेत पतसंस्था वगैरे त्यांच्या असतात असे पथक. नियुक्ती कशी असते फिरत्या पथकाची? नियुक्ती विभागीय सहनिबंधक म्हणजे जॉईंट रजिस्ट्रार, DDR आणि जॉईंट रजिस्ट्रार यांच्याद्वारे केली जाते. फिरत्या पथकांची नियुक्ती होते अशा पद्धतीने. आता याचा उद्देश काय आहे फिरत्या पथकाचा? संस्थेत अचानक तपासणी करून भ्रष्टाचार उघडकीस आणणे, म्हणजे थोडक्यात छापा मारणे प्रकार. नंबर 2, रोख रक्कम, साठा व दस्तावेजांची प्रत्यक्ष पाहणी करणे, थोडक्यात एक छोटंसं ऑडिटच म्हणूया आपण. त्यानंतर 3, दैनंदिन व्यवहाराची तपासणी करणे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास कारवाईची शिफारस करणे, म्हणजे जर काही रूल्स अँड रेग्युलेशन जर पाळले नसेल तर त्याच्यावरती कारवाई होऊ शकते. याची कार्यपद्धती काय असते? फिरते पथक
विना पूर्वसूचना संस्थेला भेट देते, रोख रक्कम मोजते, नोंदी तपासते आणि आपला अहवाल निबंधकाकडे सादर करते. तर हे त्याचं आहे. त्यानंतर दुसरं जे रिऑडिट आपण पूर्वी बघितलं एका याच्यामध्ये जोड्या लावामध्ये रिऑडिट पुनर्लेखापरीक्षण. आता पुनर्लेखापरीक्षण कधी होतं ह्याचं म्हणजे रिऑडिट म्हणजेच पुनर्लेखापरीक्षण म्हणजे काय, आधी झालेल्या लेखापरीक्षणावर आक्षेप घेऊन किंवा त्यात दोष आहे असं समजून किंवा दोष आहे असं आढळून आलं तर तेव्हा ते नव्याने करणे किंवा रेक्टिफिकेशन करणे यालाच रिऑडिट किंवा पुनर्लेखापरीक्षण असं म्हणतात. पुनर्लेखापरीक्षण केव्हा होतं म्हणजे याचं का केलं जातं थोडक्यात आपण म्हणूया किंवा केलं जातं. एक, लेखापरीक्षणात चूक किंवा अफरातफर आढळल्यास किंवा भ्रष्टाचार आढळल्यास सभासदांनी लेखापरीक्षणावर आक्षेप घेतल्यास, जे सोसायटी सभासद आहेत त्यांनी जर समजा आक्षेप घेतला तर होऊ शकतं. नंबर 3, सरकार किंवा निबंधकाने आदेश दिल्यास सरकारी किंवा निबंधक DDR हे जे आहेत ते सुद्धा आदेश देऊ शकतात की यांचं रिऑडिट करा म्हणून, त्यांना काही संशयास्पद वाटल्यानंतर. नंतर नंबर 4, न्यायालयाच्या आदेशानुसार सुद्धा होतात. जर न्यायालयाने दिला आदेश की तुमचं रिऑडिट करणं गरजेचं तर करता येतं, त्यावेळेस शक्य असतं. याचं महत्व काय, आधीच्या चुका जर झालेल्या असतील काही लेखापरीक्षणात त्याची दुरुस्ती होते किंवा रेक्टिफिकेशन म्हणतो आपण त्याला. नंबर 2, सभासदांच्या हितासंबंधाचे संरक्षण होते. काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे रिऑडिट झाल्यामुळे की जे एखादी काही अफरातफर झाली असेल तर त्याचा त्यांना ते समजून येतं आणि त्याचं रेक्टिफिकेशन होतं की ह्या गोष्टी अशा अशा झालेल्या आहेत, तर त्या व्यक्तीचं किंवा बाकीच्या गोष्टीचं आपण त्यांच्या हिताचं संरक्षण होतं त्या पद्धतीने. नंबर 3, संस्थेची वित्तीय स्थिती अधिक स्पष्टपणे मांडता येते, हे त्याचं महत्व आहे. नंबर 3 प्रकारामध्ये आता तिसरी टीप जी आहे, सामाजिक लेखापरीक्षण म्हणजे सोशल ऑडिट. सामाजिक लेखापरीक्षण म्हणजे काय थोडक्यात, की सहकारी संस्थेने समाजाच्या हितासाठी आपले उद्दिष्ट पूर्ण केले आहेत किंवा नाही हे तपासणी करणे म्हणजेच सामाजिक लेखापरीक्षण होय. याचा उद्देश काय, संस्थेने समाजासाठी केलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण केलेल्या आहेत का हे तपासणे. 2, सभासदांना योग्य सेवा मिळत आहे का हे तपासणे. 3, संस्थेचे सामाजिक उद्दिष्ट पूर्ण होत आहे का याचे मूल्यांकन व्हॅल्युएशन करणे. याचं महत्व काय, सहकारी तत्वाचे पालन होते आहे का हे तपासले जाते, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हा. नंबर 2, सभासदांमध्ये जागरूकता निर्माण होते. नंबर 3, संस्थेची प्रतिमा सुधारते. चौथी टीप आली ह्यामध्ये, ही साधारणपणे 5 वेळेला आलेली आहे. सहकारी संस्थेची भांडवली साधने काय आहेत याबद्दल विचारलेलं आहे किंवा याच्याबद्दल टिपा लिहायची आहे. सहकारी संस्थेस आपले कार्य करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. सहकारी संस्थेच्या भांडवलाचे खालील स्रोत असतात त्या पद्धतीमध्ये. 1, शेअर भांडवल, सभासद शेअर विकत घेऊन संस्थेला भांडवल पुरवू शकतात किंवा पुरवतात. 2, राखीव निधी, कायद्याप्रमाणे प्रत्येक वर्षी नफ्यातून वैधानिक राखीव निधी म्हणजे 25% बाजूला ठेवला जातो. 3, ठेवी, सभासद व इतर व्यक्ती संस्थेच्या ज्या ठेवी असतात आपण ठेवतो त्या ठेवीमधून आपल्याला भांडवली साधने मिळतात. नंबर 4, कर्ज, शासन, बँका, वित्तीय संस्थाकडून कर्ज घेतले जाते. नंबर 5, शासकीय अनुदान, शासनाकडनं अनुदान मिळतं किंवा जे काही सवलत मिळते ती सवलत शासनातर्फे मिळालेली. नंबर 6, नफा, संस्थेच्या व्यवसायातून मिळणारा नफा म्हणजे संस्थेच्या व्यवसाय समजा सहकारी गृहनिर्माण संस्था असेल, पार्किंग दिलेली असेल व्यवसायासाठी तर पार्किंग किंवा ओपन टेरेस वगैरे दिलं असेल त्याच्यातून मिळणारा नफा. नंबर 5 टीप जी आहे त्याच्यामध्ये लेखापरीक्षणाचे किंवा लेखापरीक्षकाचे अधिकार काय आहेत हा 4 वेळा विचारला गेलेले टीप आहे. पहिला, हिशोब पुस्तके तपासण्याचा अधिकार, मालमत्तेची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा अधिकार, माहिती व स्पष्टीकरण मागण्याचा अधिकार, शाखेच्या कार्यालयाला भेट देण्याचा अधिकार, लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याचा अधिकार, लेखापरीक्षण शुल्क मागण्याचा अधिकार, ऑडिट फीस म्हणतो आपण त्याला. हे साधारणपणे 6 अधिकार आहेत. 6वी टीप काय, निधी व तरतुदी. हा 4 वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. निधी म्हणजे फंड्स आणि तरतुदी म्हणजे प्रोव्हिजन्स. फंड्स, निधी म्हणजे विशिष्ट उद्दिष्टासाठी बाजूला ठेवलेली रक्कम किंवा प्रमुख निधी, आपण त्याला प्रामुख्याने निधी असं म्हणतो. नंबर 1, वैधानिक राखीव निधी, कायद्यानुसार नफ्यातील किमान 25%, जसं पूर्वी पण म्हटलं मी 25% रक्कम या निधीमध्ये ठेवणे बंधनकारक आहे. 2, शैक्षणिक निधी सहकारी शिक्षणासाठी वापरला जातो. नंबर 3, लाभांश समानीकरण निधी म्हणजेच डिव्हिडंड समान राखण्यासाठी केलेला निधी असतो हा. नंबर 4, सभासद कल्याण निधी, सभासदाच्या कल्याणासाठी ठेवलेला निधी.
आता याचं प्रोव्हिजन काय आहे, तरतुदी काय आहेत? तरतूद म्हणजे येणाऱ्या नुकसानाची किंवा खर्चाची आगाऊ नोंद करणे. पहिला घसारा तरतूद, मालमत्तेच्या घसाऱ्याची तरतूद ठेवणे. दुसरे संशयित कर्ज तरतूद, बुडण्याची शक्यता असलेल्या कर्जासाठी असते. तिसरं जे आहे कर तरतूद, येणाऱ्या कर देयतेसाठी केलेली तरतूद असते किंवा जर टॅक्सेशन असेल तर त्यासाठी. नंबर 6, प्रश्न क्रमांक 6 हा 3 वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. सहकारी संस्थाचे ऑडिट फी व लेखापरीक्षण वर्गवारी स्पष्ट करा. म्हणजे वर्गवारी म्हणजे काय की ऑडिट क्लासिफिकेशन थोडक्यात. विचारलेले प्रश्न जे आहेत कधी कधी विचारलाय 17, 19, 25 3 वेळा विचारलेला प्रश्न आहे. याचं उत्तर काय असू शकतं? ऑडिट आयडियल उत्तर म्हणूया. पहिला ऑडिट फी, मोफा म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960च्या कलम 75 व 81 अंतर्गत सहकारी संस्थांना लेखा परीक्षण शुल्क भरावे लागते. ही फी संस्थेच्या उलाढालीनुसार ठरवली जाते. म्हणजे जर संस्थेची उलाढाल जास्त असेल त्याप्रमाणे फीस ही जास्त लागू शकते. ऑडिट फीची वैशिष्ट्ये काय आहेत? फी शासनाने ठरवलेल्या दराने आकारली जाते. फी संस्थेच्या एकूण उलाढालीवर ठरते. लेखापरीक्षण शुल्क लेखापरीक्षण अधिकाऱ्याकडे जमा केले जाते. फी न भरल्यास संस्थेच्या जी संस्था आहे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होऊ शकते. आता दुसरा पार्ट जो आहे, जसं वर्गवारी आपण बघतो अ ब क ड किंवा ABCD. लेखापरीक्षण किंवा सहकारी संस्थाची वर्गवारी कशी असते? लेखापरीक्षणानंतर संस्थेच्या आर्थिक स्थिती पाहून किंवा व्यवस्थापन किंवा कारभाराच्या काही गोष्टी पाहून त्याला 4 वर्गामध्ये वर्गवारी केली जाते. पहिला वर्ग, त्यानंतर वर्गाचे नाव आणि निकष. पहिला ए उत्कृष्ट, सर्व बाबींमध्ये उत्कृष्ट कामगिरी, कोणताही आक्षेप नाही. ब चांगले, बहुतांशी बाबी चांगल्या आहेत, किरकोळ त्रुटी आहेत, त्या रेक्टिफिकेशन केल्यानंतर अ दर्जा मिळू शकतो. क सामान्य, अनेक त्रुटी आहेत, सुधारणा आवश्यक आहे, त्यानंतर ते ब मध्ये जाऊ शकतात. ड असमाधानकारक म्हणजे अत्यंत खराब कामगिरी, मोठ्या प्रमाणात त्रुटी, त्याला जास्त प्रमाणात काम करण्याची गरज आहे. वर्गवारीचे फायदे काय आहेत? अ वर्गाच्या संस्थांना सरकारकडून विशेष सवलती मिळते, जसं आपण पूर्वी डिस्कस केलं. नंबर 2, संस्थेची प्रगती मोजण्यासाठी उपयुक्त होते. कर्ज मिळवण्यास सोपं होतं. म्हणजे जर समजा तुमची चांगली संस्था असेल तर तुम्हाला शासनाकडनं कर्ज किंवा वित्तीय संस्था आहेत त्यांच्याकडनं कर्ज मिळू शकतं. 4, संस्थेच्या सुधारणासाठी प्रोत्साहन मिळते. सो जर समजा थोडक्यात कसं की जर समजा ब असेल तुमची वर्गवारी, तर ब मधल्या जर काही किरकोळ गोष्टी ज्या आहेत त्या जर व्यवस्थित केल्या तर तुम्हाला पुढील वर्गवारीमध्ये जाण्याचे चान्सेस जास्त असतात अ दर्जेच्या वर्गवारीमध्ये. प्रश्न 7, राज्यस्तरीय लेखा समितीची घटना, उद्देश, अधिकार, व्याप्ती व कामकाज स्पष्ट करा असं विचारलेलं आहे. हा जवळजवळ 2 वेळा विचारलेला आहे, पण यावर्षी विचारतील का नाही सांगता येणार नाही, पण तरी आपण दिलेला आहे वारंवार विचारलेला प्रश्न असल्यामुळे. याचं आयडियल उत्तर काय असू शकतं? स्थापना व घटना. राज्यस्तरीय लेखा समिती ही महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च लेखापरीक्षण समिती आहे. जसेच मोफा, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1970च्या कलम 78 अन्वये या समितीची स्थापना केली जाते. त्याचे अध्यक्ष कोण असतात? राज्य सरकारचे मंत्री किंवा त्यांनी नियुक्त केलेले अधिकारी. सदस्य सहकारी विभागाचे वरिष्ठ अधिकारी किंवा निर्वाचित प्रतिनिधी. सचिव, राज्याचे लेखापरीक्षण विभागाचे प्रमुख हे सचिव असतात. ब उद्देश काय आहे याचा? सहकारी संस्थाच्या लेखापरीक्षणाची देखरेख करणे, लेखापरीक्षण अहवालांचे पुनरावलोकन करणे, लेखापरीक्षणात आढळलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणे. 4, सहकारी चळवळीला बळकट बनवणे किंवा बळकट करणे. अधिकार काय आहेत? कोणत्याही सरकारी संस्था जी आहे त्याचा हिशोब तपासण्याचा अधिकार आहे. लेखापरीक्षण अहवाल आदेश देण्याचा अधिकार आहे. दोषी संस्थांवर कारवाई किंवा शिफारस करण्याचा अधिकार आहे. त्यानंतर व्याप्ती व कामकाज कसं असतं याचं? राज्यातील सर्व सहकारी संस्थेचे लेखापरीक्षण अहवाल तपासणे, लेखापरीक्षण धोरण ठरवणे, लेखापरीक्षणाच्या कामावर देखरेख ठेवणे, वर्षातून किमान एकदा बैठक घेणे, म्हणजेच आपण AGM म्हणतो, अॅन्युअल जनरल मीटिंग. नंबर 8, हा साधारणपणे 18 ते 25 या वर्षी विचारला गेलेला आहे. साधारणपणे 7 वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे, 6 वेळा. विशेष प्रकारच्या सहकारी संस्थेचे लेखापरीक्षण करताना कोणत्या विशेष बाबी पाहाल याबद्दल विचारलं होतं. पहिला याच्यामध्ये काय की नागरी सहकारी पतसंस्था ज्या आहेत त्याच्यामध्ये नागरी सहकारी पतसंस्था लेखापरीक्षण करताना खालील विशेष बाबी तपासाव्यात, ज्यामध्ये पहिला कर्ज वाटपाचे नियम, तारण, जमीन व परतफेडीचे तपशील पाहणे किंवा तपासणे. 2, ठेवी सभासद व बिगर सभासदांच्या ठेवीची तपशील तपासणे. नंबर 3, व्याजदर, ज्याच्यामध्ये व्याज आकारणे किंवा दर व त्याचे हिशोब तपासणे.
4 संशयित कर्ज थकबाकीवर जे थकबाकीदार आहेत किंवा त्यांच्या कर्जाची तरतूद योग्यरित्या केली आहे का हे तपासणे. नंबर 5 रिझर्व्ह बँक मार्गदर्शक तत्वे आरबीआयच्या नियमांचे पालन होते आहे का हे तपासणे. नंबर 6 संविधानिक अनुपालन महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा म्हणजे मोफा याचं व बँकिंग नियमाचे पालन होत आहे का हे तपासणे. नंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सभासद संस्थांना कर्ज प्राथमिक सहकारी संस्थांना दिलेल्या कर्जाची तपासणी. कृषी कर्ज म्हणजेच ऍग्रिकल्चरल लोन, कृषी कर्जे यामध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या सर्व रब्बी व खरीप हंगामी कर्जाची तपासणी. 3 आंतरबँकिंग व्यवहार इतर बँकांशी झालेले व्यवहाराची तपासणी. रिझर्व्ह बँक व नाबार्डशी संबंध नियमांचे पालन तपासणे. 5 थकबाकी कर्ज ज्यामध्ये वसूल न झालेल्या कर्जाची योग्य नोंद व तरतूद तपासणे. नंबर 3 सहकारी गृहनिर्माण संस्था देखभाल शुल्क सभासदांकडून आकारण्यात येणारे देखभाल शुल्क म्हणजेच मेंटेनन्स म्हणू शकतो आपण. त्यानंतर 2 इमारत दुरुस्ती निधी बिल्डिंग रिडेव्हलपमेंट किंवा रिकन्स्ट्रक्शन यामध्ये दुरुस्ती निधीचे रक्कम व खर्च तपासणे. नंबर 3 जमीन व इमारतीचे मूल्यांकन व कागदपत्रे तपासणे. 4 थकबाकी सभासदांची थकबाकी व त्याची वसुली प्रक्रिया तपासणे. नंबर 5 ठराव सर्वसाधारण सभेत ठराव व त्याची अंमलबजावणी तपासणे. 4 नंबरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती एपीएमसी म्हणतो आपण त्याला, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे हिशोब ज्यामध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या भावाची व वजनाची तपासणी. 2 लिलाव नोंदणी बाजार समितीत झालेल्या लिलावाच्या नोंदी तपासणे. आडत शुल्काची आकारणी योग्य आहे का हे तपासणे. अयोग्य असल्यास त्या आडत मालक जो आहे त्याच्यावरती कारवाई करणे. नंबर 4 शासकीय निधी शासनाकडून मिळालेल्या निधीचा योग्य वापर झाला आहे का हे तपासणे. ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या गोष्टी होतात. त्यानंतर नंबर 9 प्रश्न क्रमांक हा वारंवार विचारला गेलेला प्रश्न आहे. खरे की खोटे म्हणजे चुकी बरोबर विचारले गेलेला आहे आणि यावर्षीही विचारलं जाईल. यामध्ये काही सेंटेन्स दिलेले असतात, विधानं दिलेले असतात, त्याचं सकारण स्पष्ट करायचं असतं. का कारण सहित चूक आहे बरोबर आहे. ख्याती गुडविल ही अदृश्य संपत्ती आहे बरोबर आहे म्हणजे खरं उत्तर खरं आहे याचं. कारण ख्याती ही भौतिकरित्या दिसत नसून परंतु तिचं आर्थिक मूल्य असल्यामुळे ती अदृश्य इंटँजिबल संपत्ती असते. गुडविल थोडक्यात. सहकारी संस्था मोकळ्या जमिनीवर घसारा आकारू शकते हे रॉंग आहे म्हणजे चुकीचं उत्तर आहे. जमिनीचे मूल्य कमी होत नाही त्यामुळे जमिनीवर घसारा आकारता येत नाही. फक्त इमारत यंत्र व इतर गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती घसारा आकारता येतो. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार अंतर्गत लेखापरीक्षण करणे बंधनकारक आहे. हे खोटं आहे ऍक्च्युली कारण अंतर्गत लेखापरीक्षण हे जे आहे बंधनकारक नाही. जसं आपण पूर्वी बघितलं एका प्रश्नामध्ये. वैधानिक लेखापरीक्षण स्टॅट्युटरी ऑडिट बंधनकारक आहे. सहकारी संस्थांचा अंकेक्षक व हा लोकसेवक आहे हे बरोबर आहे कारण मोफा जो आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा ऍक्ट 1960 च्या कलम 81(3) मध्ये सहकारी संस्थेचे लेखापरीक्षक हे लोकसेवक मानले जातात. म्हणजे सभासदांच्या सुरक्षिततेकरिता लेखापरीक्षण आवश्यक आहे हे बरोबर आहे कारण सभासदांच्या लेखापरीक्षणामुळे सभासदांच्या ठेवी शेअर्स हितसंबंधाचे संरक्षण होते. याचे फायदे आहेत ऍक्च्युली लेखापरीक्षणाचे. नेक्स्ट जे आहे स्थावर मालमत्तेचे बाजारभावाने मूल्यांकन केले जाते. खोटं आहे कारण स्थावर मालमत्तेचे मूल्यांकन खरेदी किंमत वजा घसारा म्हणजे कॉस्ट मायनस डेप्रिसिएशन या पद्धतीने केले जाते. नेक्स्ट अवस्थाना येथील संस्थांकरिता लेखापरीक्षण नसते. आता हे खोटं आहे ऍक्च्युली. अवस्थानात ज्या संस्था असतात किंवा असलेल्या संस्थांचे लेखापरीक्षण होते म्हणजे प्रत्येकाचं लेखापरीक्षण होतं. निबंधक किंवा त्यांनी जे नियुक्त केलेले अधिकारी असतात ते लेखापरीक्षण करतात. राज्यस्तरीय संस्थेचे उपाध्यक्ष नियमानुसार विमानाने प्रवास करू शकतात हे खरं आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था नियमानुसार राज्यस्तरीय संस्थेच्या उपाध्यक्षांना विमानाने प्रवासाची परवानगी आहे किंवा असते. सतत व समवर्ती लेखापरीक्षण हा वैधानिक लेखापरीक्षणाचा एक प्रकार आहे. यस बरोबर एक उत्तर. सतत व समवर्ती लेखापरीक्षण हे वैधानिक लेखापरीक्षणाचे एक प्रकार असून त्या कायद्यानुसार केले जाते. नेक्स्ट अखेर शिल्लक साठा साखर कारखान्याच्या ताळेबंदाच्या देयता बाजूला दर्शवला जातो हे खोटं आहे. अखेर शिल्लक साठा हा ताळेबंद म्हणजे बॅलन्स शीटच्या मालमत्ता बाजूला दर्शवला जातो ज्यामध्ये ऍसेट म्हणतो आपण त्याला. देयता बाजूला दर्शवला जात नाही.
नंबर 10, राखीव निधी संकल्पना स्पष्ट करणे व त्याचे वर्गीकरण स्पष्ट करा, असं विचारलं गेला होता. हा 2 वेळा विचारलाय. यावर्षी विचारला जाईल का नाही सांगता येणार नाही, पण तरीही आपण दिलेला आहे. राखीव निधी संकल्पना स्पष्ट करून त्याचे वर्गीकरण स्पष्ट करा, ज्यामध्ये याचा अर्थ काय? राखीव निधी म्हणजे संस्थेच्या नफ्यातून वेगळे केलेले ते पैसे जे भविष्यातील गरजांसाठी किंवा अनपेक्षित नुकसानीसाठी बाजूला ठेवले जातात. हे तरतुदीपेक्षा वेगळे असते, कारण तरतुदी ज्ञात दायित्वासाठी केल्या जातात, तर राखीव निधी भविष्यातील अनिश्चिततेसाठी असते. याचं वर्गीकरण काय की वैधानिक राखीव निधी कायद्यानुसार बंधनकारक नफ्यातील किमान 25% रक्कम ठेवणे आवश्यक आहे. मुक्त राखीव निधी कायद्याने बंधनकारक नाही, व्यवस्थापनाच्या इच्छेनुसार याचा निर्णय घेतला जातो. नंबर 3, भांडवली राखीव निधी भांडवली नफ्यातून तयार केलेला किंवा वाटप करता येत नाही. त्यानंतर महसुली राखीव निधी महसुली नफ्यातून तयार केलेला असतो, भविष्यातील नुकसानासाठी याची गरज पडते. सामान्य राखीव निधी कोणत्याही विशिष्ट उद्दिष्टाशिवाय याचा आपण करू शकतो. सामान्य राखीव निधी. विशेष राखीव निधी विशिष्ट उद्दिष्टासाठी, उदाहरणार्थ इमारत निधी किंवा शिक्षण निधी वगैरे यासाठी केले. तर तुम्हाला मी परीक्षेच्या या पर्टिक्युलर सब्जेक्ट नाही, पण प्रत्येक सब्जेक्टसाठी परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय टिप्स आहेत हे आपण देणार आहोत पुढील काही व्हिडिओमध्ये. तर हे होते काही निवडक प्रश्न, जे प्रश्न विचारले जाऊ शकतात मे 2026च्या एक्झामसाठी. सो हे जरी क्वेश्चन तुम्ही करून गेला परीक्षेमध्ये तर तुम्हाला बऱ्यापैकी चांगले मार्क्स मिळू शकतात. आणि तेच प्रश्न येतील असं पण नाही, पण त्या आधारे प्रश्न येऊ शकतात. त्याच्या पॉइंट्स जे आहेत, जे आपण मुद्देसूद म्हणतो, तर ते काही मुद्दे येऊ शकतात. त्या मुद्द्यावरती तुम्हाला लिहावं लागेल, टिपा लिहा असेल किंवा थोडक्यात उत्तरे लिहा किंवा दीर्घोत्तरी प्रश्न असेल, स्पष्टीकरण द्या. या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला 101% मे 2026च्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. आणि जसं आपण वारंवार म्हणतोय की तुम्ही टू द पॉइंट लिहा, व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. लिहायची प्रॅक्टिस करा. तेही आपण बघूया पुढील काही व्हिडिओमध्ये. आपण तेही बघणार आहोत की पेपर तुम्ही कशा प्रकारे लिहायला पाहिजे किंवा कुठे तुम्ही पेपर लिहिला पाहिजे, कुठपर्यंत उत्तर लिहिलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स येतील. मार्क्स येण्यापेक्षा मुद्देसूद लिहिणं गरजेचं आहे. ऍक्च्युली तुम्ही पेपर एक प्रश्न, समजा एक टिप असेल तर ती 2 पानं जरी लिहिली आणि मुद्देसूद उत्तर नसेल तर त्याला काही अर्थ नाहीये. सो मुद्देसूद लिहिणं गरजेचं आहे. त्या जो प्रश्न आहे त्याला विचारूनच किंवा त्याला लक्षात घेऊनच तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा किंवा जे जीडीसीएची परीक्षा देणार आहे मे 2026 साठी त्यांच्यासोबत शेअर करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.